चालू आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार. आज आपण फुलंब्री तालुका आणि गाव आहे पाडळी आणि पाडळीमध्ये कचरू काशीनाथ साबळे यांच्या शून्य मशागतला भेट देत आहोत आपण आज. आणि आज कचरू काशीनाथ साबळे यांची मुलाखत घ्यावयास मी इथं आलेलो आहे. मी आहे गुलाबराव खंडागळे. आता शून्य मशागत तंत्रज्ञानमध्ये आपणास की हे किती वर्षी करता जरा मुलाखत सांगा. हे 2022 पासून चालू आहे. 2022 पासून चालू आहे. 22 ला 2 आपलं नाव सांगा. कचरू काशीनाथ साबळे, राहणार पाडळी एक घर, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर. आता तुम्ही संभाजीनगर मध्ये तालुका फुलंब्री तुम्ही 2022 पासून आहे, तर शेजारच्या कापसामध्ये या कापसामध्ये काय फरक आहे? जर आता कधी आता या चालू याच्यात जर म्हटलं तर जवळपास हे जे झाड आहे हे आताच्या घडीला हे 1.5 पटीनं वाढलेलं आहे. 1.5 पट वाढलेलं आहे. आता उत्पादनामध्ये सारा सांगा. वाढीमध्ये सांगितलं ते शेजारचं उत्पादन आणि याचं उत्पादन, शेजारचा खर्च आणि तुमचा खर्च दोन्हीमध्ये तुलना सांगा ना. माझा जर खर्च जर म्हणला तर याच्यात सुरुवातीचे 3,000 रुपये वाचलेले. नांगट रोट्या सरी काढणं याला काही न करता ही जसं गावाचं वावर होतं तसंच आहे. म्हणजे 3,000 रुपये तिथं वाचले. फक्त विषय असा झाला, मेमध्ये आपल्याकडं सुरुवातीला पाणी पडल्यामुळं आम्ही त्याच्यावर ग्लायसेलची फवारणी करावी लागली अगोदर. एक वाढली एक फवारणी ह्या वर्षी सगळे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडल्यामुळे एक फवारणी वाढली. पण शेजारचा कापूस हा कापूस याच्यामध्ये शेजारचा 3,000 रुपयांनी जास्तीचा खर्च झाला. तुमचा सगळे पूर्व मशागत सगळी वाचून गेली. बेड आहे सगळं आहे. परंतु त्याच्या कापसामध्ये आणि याच्या कापसामध्ये वाढ सांगितली. उत्पादनामध्ये फरक सांगा. खर्चात मला तरी अशी अपेक्षा आहे की नक्की 1.5 पटीत फरक आहे. 1.5 पट म्हणजे रुपयामध्ये सांगा आम्हाला. रुपयाला जवळपास 40 पैसे आपले एक्स्ट्रा वाढते. एका रुपया 40 आपले तर त्यावेळेस त्यांचे 1 रुपया उत्पन्नात. त्यांचा म्हणजे त्यांचा 10 क्विंटल तर आपला 14 क्विंटल. आपला 14 क्विंटल हा उत्पादनाचा भाग झाला. म्हणजे ते 10 क्विंटलला आहे, तुम्ही 14 क्विंटलला आहे. हा एकरचा भाग आहे. 1 एकरला ज्या एकरला. पण म्हणजे खर्चामध्ये त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे? खर्चात म्हणजे त्यांचे जर विचार केला 4 बॅग झालेले आहे. 4 भाग. त्यांच्या 4 बॅगा झाल्या आणि तुमच्या माझ्या 2 बॅग 10 किलो झाले. दोन म्हणजे साधारण 50 1 क्विंटल 10 किलो. तुम्ही 26 दिलं. त्याच्यानंतर खत नाही दिलं. अजिबात खत नाही दिलं. युरिया दिलेला नाही. म्हणजे बघा की शून्य मशागत तंत्रज्ञानमध्ये शेजारच्या आणि यांच्या कापसामध्ये एवढा फरक आहे. वाढीमध्ये 1.5 पट आहे. उत्पादनमध्ये साधारण त्यांचं 10 क्विंटल येतं तर यांचं 14 क्विंटल येतं. म्हणजे हा एवढा मोठा खर्च, आज एवढा मोठा डिफरंट येतो. आता ही जे खोडं तुम्ही दाखवा आम्हाला, शून्य मशागत तंत्रज्ञान मधले खोडं दाखवू शकता? हो आहे ना. हे खोडं म्हणजे चौकड आहे. इथं कापूस नाही म्हणून असा विषय नाही. हा हे खोडं दाखवत सगळीकडे खोडं हे दाखवतो. आणि या खोडामध्ये सच्छिद्रपणा आलेला आहे बघा. सच्छिद्रपणा हे सगळं कुजलेलं आहे. कुजणे शून्य मशागत मध्ये कुजणे याला महत्व आहे. आणि हे सगळं कुजलेलं आहे. आज तुम्ही बघताय कापूस सगळा सुद्धा म्हणजे अगदी कापसाच्या बाजूलाच ते खोडं दिसत आहे सगळे. आणि खोडांचा बाजार दिसतोय सगळा. हा सगळा खोडांचा बाजार. आणि उत्पादन खर्चामध्ये त्यांनी सांगितलं की त्याचं 10 क्विंटल तर मी 14 क्विंटलवर आहे. आणि त्यांच्या खर्चामध्ये एकरचा त्यांचा खर्च सांगा, तुमचा एकरचा खर्च सांगा आम्हाला. माझा एकरचे 2 बॅग झाल्या, त्यांचे 4 बॅग झाल्या. 2 बॅगा फक्त झाल्या. आणि खुरपणी झाली. लागवड त्यांचा खर्च सांगा ना. त्यांची खुरपणी झाली, लागवड सरी काढणं झाली. त्यांचा एकरला काय खर्च आहे शेजारच्या? त्यांचा जवळपास 1.5चा फरक पडतो. नाही 1.5चं म्हणजे रुपयात सांगा ना. रुपयात 40 पैसे. 40 नाही रुपयात म्हणजे अंकात किती? 10. म्हणजे मला 2 बॅग लागल्या, त्यांना 4 बॅग लागल्या. 4 बॅग त्याचे म्हणजे त्याचे पैसे किती? माझे झाले याचे 3,500चे, त्यांचे 7,000चे. 7,000 म्हणजे तो दुपटीला खर्च वाढतो. आणि इथं सिंगलला वाढ. आणि शिवाय एक निंदन खुरपणं नाही. निंदन खुरपणं इथं नाहीच ना आपल्याकडे. आतापर्यंत समजा ते पहिली फवारणीमुळं 3,000 रुपये लागले आतापर्यंत. पहिली फवारणी आणि निंदणी खुरपणी त्यांची. आणि तुमच्यात फक्त फवारणी आहे. तुम्ही फक्त फवारणी केली. मग त्यांचा खर्च तुमच्या खर्चामध्ये फरक सांगा ना आम्हाला. डबलचाच फरक आहे. डबलचा फरक आहे. मग तो अंकामध्ये सांगा की 10 त्यांना लागू राहिले, मला 5 लागत. एक असा अंक सांगा ना. तेवढाच आहे. त्यांना 10 तर मला 6.
म्हणजे 10 आणि 6 त्या शेजारच्या कापसामध्ये 10,000चा लागतो तर तुम्हाला 7,000चा, म्हणजे कितीला फरक झाला? दीड पट्टी. दीड पट ना, म्हणजे खर्च कमी दीड होतो, पट्टीचा खर्च कमी होतो आणि दीड पट्टीचं उत्पन्न वाढतं. दीड पटीनं खर्च कमी आणि दीड पटीनं उत्पन्न वाढतं. बघा शेतकरी बांधवांनो, आज आपण बघत आहोत ही कापसं 4 वर्ष झाले आणि 4 वर्षापासून हे शून्य मशागत तंत्रज्ञान चालू आहे. कचरू काशीनाथ साबळे, मुक्काम पोस्ट एक घरपाडली आणि फुलंब्री तालुका, जिल्हा संभाजीनगरमध्ये आज बघत आहोत. जर एका म्हणजे तुमच्या आता तुम्ही घेतलेला, तुम्ही शून्य मशागत नाही, म्हणजे तुम्ही शून्य मशागत मध्ये नाहीये, तर यांचा तुमचा कापसावरचा खर्च सांगा आम्हाला. तुमचं नाव सांगा. कापूस लावेल नाही. मग समजा जर तुम्ही कापूस लावला असता तुम्हाला खर्च काय आला असता? खर्च आम्हाला निंदीचा खर्च येतो, बॅग, रोट्या, नांगरणं, हे साऱ्या गोष्टी, साऱ्या पाडणं, फवारण्या, तर याचा सगळा जुमला खर्च किती? तरी येतो एका पिशीला 10 ते 12 हजार. 10 ते 12,000 रुपये खर्च आहे. जास्त येतो. म्हणजे आपण इथं बघतोय हे शून्य मशागतचे लाभार्थी आणि हे बिगर शून्य मशागतचे लाभार्थी, एवढा मोठा फरक आहे. म्हणजे 12 ते 14,000 पर्यंत एकरला आहेच हा आहेच खर्च. खर्च येऊ. आणि वेचणी न्यारी मग यांची आहे आणि वेचणी तुमची नाही. आहे, कारण वेचणीमध्ये सारखाच खर्च आहे. वेचणीमध्ये म्हणजे शून्य मशागत मध्ये आता कालचा पाऊस पडला, याच्यातलं सांगा आम्हाला. काल जो अतिवृष्टीचा पाऊस झाला याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे? की की शेजारच्या याच्यामध्ये बेड नाहीये. आहे इथं शेजारीच आहे. बरं तर त्याचं काय झालं? त्याचंही जरा उलगडा करायचा पिवळं पडलेलं आहे मिनिटामध्ये. आज आता सध्या काय 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 पिवळा पडलेला आहे. पिवळा पडला. आपला पिवळा पडला म्हणजे ते आहे ते खाली हा, बर पण बर तरी सुद्धा अजून सनी त्याची ग्रेनरी जशी ना तशीच तशीच आहे. त्याचा फरक पडला. म्हणजे त्या शून्य मशागत मध्ये आता बिगर शून्य मशागतचा अतिवृष्टीचा फायदा हे सांगा. अतिवृष्टी किंवा पाऊस सातत्य चालू झालंय त्याच्या मुळ्या डॅमेज झाल्या. डॅमेज झाल्यामुळे पिवळा पीक पडलं, काय पाय शेजारी? जायला लागले करा हे महत्वाचं आहे का तिथं? मला ते सांगा ना. आहे ना, म्हणजे फरक लगेच दिसतो. आपण जर डोळ्याने पाहिलं ना, आता इथं लगेच डोळ्याने सुद्धा दिसत. म्हणजे तिथं अतिवृष्टी सरीचा फरक आहे फक्त सरी. ह्या बेडचा फायदा काय? बेडचा म्हणजे जे अतिरिक्त पाण्याचा आहे तो निचरा व्यवस्थित होतो. हो, निचरा व्यवस्थित आणि होतो. जर कधी हे जर का पडला समजा एखादं, आता याला जर कधी पाणी जरी नसला तरी हे लवकर वाळणार नाही. हे वाळणारच नाही. हे वाळणार नाही, हे लक्षात घ्या. हे म्हणजे वाळणारच नाही ते. म्हणजे त्याला पाणी कन्झर्वेशन बी झालं, एक तर आधीचं पाणी निघून गेलं आणि जास्त कमीचा पाऊस झाला थांबून राहिला. हे तितकंच खरं आहे. नाही तर म्हणजे तग धरू नये. बरं, काही खाडे पडले पावसाचे? खाडी यावर्षी नाही. म्हणजे अति पाऊस झाला फक्त निघून गेला. म्हणजे शून्य मशागत मध्ये अतिचा पाऊस झाला तरी काही घाबरायची गरज आहे का? नाही, काहीच घाबरायची गरज नाही. फक्त सुरुवातीला एकच आहे, आपण माल पाहत राहतो आणि जे बाकीचे जे पारंपरिक पद्धतीने आहे ते पीक हे पाहता, काय तण पाहता. आणि ज्यावेळेस आपण हे पाहतो ज्यावेळेस आपण तानाकडे पाहतो त्यावेळेस ते पीक पाहता. ज्यावेळेस आपण तानाकडे फिरून पाहिलं म्हणजे आपल्या एक साधारण शेतकरी दृष्टीने फवारणी करायची, फक्त फवारणी थोडीशी व्यवस्थित करून सनी हे करावं लागेल. म्हणजे बाजूचा शेतकरी काय पाहतो? ज्यावेळेस तो तण पाहतो त्यावेळेस आपण माल पाहतो आणि ज्यावेळेस आपण ते तण पाहतो त्यावेळेस आपण माल पाहतो. ते हे पाहतो ते तण कसं चाललं, वाळलं कसं, आणि आपण त्यावेळेस पाहतो तो माल कसा बनतोय. म्हणजे शेतकऱ्याला केवढा मोठा फरक झाला. का शेजारचं काय म्हणणं आहे की इथं फार गवत झालंय, पण तो गवत पाहतो. यांचं म्हणणं आहे होऊ दे गवत, कारण तंदी धन आणि फुकटाचं मिळणार तंदी धन. हे जेव्हा तणनाशक मारता त्यावेळेस मेल्यानंतर तो माणूस पाहतो की गवत तर गेलं. यांचं म्हणणं आहे माल मी पाहतो, मी माल बघतो की माझा माल कसा आहे. म्हणजे लक्षात असू द्या की शेजारचा माणूस हा सगळ्या गणिताचा वापर करून शून्य मशागत क्षेत्र वाढतंय आणि तो एकदाच त्यांचं पाहतो आणि मग तो सुद्धा करायला लागतो. आज आपण कचरू काशीनाथ साबळे यांच्या ज्या मुलाखती झाल्या आणि खर्चामध्ये कपात, उत्पादनात वाढ. खर्चामध्ये कपात आहे, उत्पादनात वाढ आहे. आणि जमिनीचा पोत हा सुद्धा आज चांगला सुपर झाला. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. युरिया टाकलाच नाही ना, याला युरियाचं कामच नाही. खतामध्ये कपात झाली, रासायनिक खतामध्ये कपात झाली. हे आज 2च बॅग टाकल्या. दोन म्हणजे साधारण 50 जुनी 100. 1 क्विंटल 10 किलो फक्त 10-26 दिला तुम्ही, त्याच्यानंतर परत खत नाही दिलं नाही. याच्या. आणि शेजारचा जर अभ्यास केला तर 4-5 बॅगा होऊन गेल्या म्हणजे त्याच्याला. आणि कापूस त्याच्यामध्ये कलरमध्ये फवारण्या 3 आणि फवारण्या किती घेतल्या? 3. आणि बाजूच्या फवारण्या किती झाल्या? तेवढंच हा, नाही बाजूवाल्या शेजारच्या त्याची एक वाढली 1 वाढली. 5 फवारण्या. म्हणजे
एवढा मोठा फरक बसून गेला हे तितकंच खरं. आज आपण काशीनाथ साबळे यांचं जे अभिनंदन करूया की शून्य मशागतमध्ये ते स्वतः राबताय, शेजाऱ्याला सांगताय. आज दोन्ही शेतकरी आले इथं बघायला आणि त्यांचाही आपण आभार मानू की शून्य मशागत तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष खोड बघतोय आणि ह्या खोडांचा बाजार हा सगळा बघायचा आपण. हा सगळा खोडांचा बाजार दिसतो इथं. हे सगळं खोड दिसतंय तुम्हाला. हे सगळे खोड दिसत आहे. हा एक आनंद झाला. नमस्कार भाऊ, आभारी आहे, धन्यवाद, अजून नमस्कार. तिकडे 3 एकर आहे, म्हणजे असे 4 एकर झाले यावर. हा 4 एकरवर त्यांचं चालू आहे आणि हा एक आपण त्याच्यातला 4 एकरापैकी एक आपण पीस बघितला किंवा तुकडा बघितला किंवा 1 एकराचा बघितला आणि तिथं मुलाखत घेतली. अजून त्याचं 3 एकर आहे. धन्यवाद, नमस्कार.